हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, समर्पित भावनेनं काम करणारा मी सल्यूट करतो। खूप योगदान खूप मेहनत खूप त्यांना गाडून घ्यावं लागतं रात्रंदिवस हे नाही ते नाही सगळं जमा करणं सगळं उभं करणं हे खूप खूप मेहनतीचं कष्टाचं काम आणि चांगलं काम करण्याची दखल जर त्या माणसाने घेतली नाही तर त्याला अन्याय होऊ शकते। म्हणजे दखल मी घेत असतो तिथे कामात त्याला मी शाबासकी त्याचा प्रोत्साहित करू इच्छितो। असंच काम केलं पुढल्या काळामध्ये करावं। खरं तर थोडा वेळ देणारे मुख्याध्यापक क्वचित कमी असतात आणि म्हणून एक मोठं यशाचं शिखर त्यांनी गाठलेलं आहे। त्या निमित्ताने
ती शाळा म्हणजे बघा कुठंच म्हणजे असं कुठंच कमी नाही, एवढी तयारी आणि तुम्ही सगळी टीम, सगळ्यात मोठी शाळा. आज हे नाव एवढं मोठं झालंय तुमचं की मला अक्षरशः नको नको त्या आयोजित नको नको आम्हाला साने गुरुजीमध्येच पाहिजे. हे कशाचं यश आहे? तुमच्या मेहनतीचं यश आहे, तुमच्या कष्टाचं यश आहे. आणि हे टिकून ठेवूया, त्याच्यामध्ये भर घालूया. तुमच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे फार मोठं हे नाही, त्यापेक्षा तुम्ही पुढल्या स्पर्धेत होऊ शकता. एवढी तयारी तुम्ही केली आणि म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. असंच काम पुढल्या काळामध्ये, शेवटी मी जे काम करतो ते गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेवटच्या घटकातल्या लेकरांना न्याय देण्यासाठी करतो. तुमचा पगार, माझा पगार गरिबाच्या लोकांच्या करामधून टॅक्समधून होत असतो. त्याला जागणं, त्या लेकरांना न्याय देणं, त्या निमित्ताने शाळेला न्याय देणं, ही शेवटी काय सोबत येणार आहे? एक समाधान मिळतो, एक आनंद मिळतो. तर जाऊच वाटत नाही, मला नको सासू वगैरे त्रास देत नाही, तर मस्त आहे, छान असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून एक चांगलं वातावरण तुम्ही या ठिकाणी तयार केलं. तुम्ही खरं तर तुमचा अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द कमी आहे. एवढं उत्तुंग काम केंद्रात तुम्ही केले, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. अशा मुख्याध्यापकाची मला गरज आणि हे काम असंच पुढल्या काळामध्ये तुम्ही करावं, यासाठी मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. एक एवढ्या मोठा असं मुख्याध्यापक मला सगळ्या शिक्षणाला घेऊन जाणं फार अवघड काम असतं. कधी तुम्ही रागावता, कधी पण सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सगळ्यांना समाधान, गुणवत्तेकडे घेऊन जाणं हे अत्यंत महत्त्वाचं काम. मुख्याध्यापकाला समन्वयाची भूमिका, संस्थेला सांभाळणं, शिक्षणाला सांभाळणं, लेकरांना सांभाळणं, लेकराच्या वडिलांना म्हणजे पालकांना सांभाळणं, या सगळ्या प्रशासन असते, शिक्षणाधिकारी, या सगळ्यातून तो यशस्वी झाला, तो यशस्वी त्यामुळे हे फार मोठं मुख्याध्यापकाची खुर्ची, जसा मुख्याध्यापक तशी शाळा, त्या ध्येयानं तुम्ही काम करता. तुम्हाला आणखी फार मोठं भविष्य आहे. एक ऐतिहासिक नोंदी आणखी तुमच्या हातून होणार आहे, त्या होत राहील. आणि एक साक्षीदार आहात, मी राहील किंवा न राहील, हे राहतील नाही राहतील, तो ही मागं हे संखोर अनेक गरिबाची लेकरं या शाळेत शिकणार, त्या लेकरांचे आशीर्वाद अप्रत्यक्षपणे आपल्याला मिळत असतात. याची सदैव आपल्या मनात जाणीव असली पाहिजे. आणि असंच काम केंद्राने पुढल्या काळामध्ये करावं. मी माझ्या साने मुलाच्या वतीनं एक आदर्श, उत्कृष्ट, धडपडणारे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी मी केंद्राचं पुष्पगुच्छ आहे का असंच काम, समर्पित भावना दुसऱ्यासाठी. साने गुरुजींनी आयुष्यभर अहिंसेसाठी लढा दिला. साने गुरुजी म्हणजे एक चांगल्या शिक्षकाचं प्रतीक आहे. मी नेहमी त्या सावित्रीबाईचे फोटो काय तिच्यावर दगड मारले, लोकांनी चिखल फेकले, खूप काही सहन केले, पण ती डगमगली नाही. प्लेग आला, प्लेगच्या साथ आली, त्यामध्ये ती प्लेगच्या लोकांची सेवा करता करता गेली, परंतु कधी जीवाची पर्वा न करता त्या सावित्रीबाईचा वसा तुम्हाला मला सगळ्यांना घेऊन जायचं. ते काम आपण सगळे मिळून करताय. महिलांचं विशेष अभिनंदन करतो की या सावित्रीबाईचा वसा घेऊन सगळ्या काम करताय. तुमचंही अभिनंदन करतो. त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण अभिनंदन करूया, त्यांना आपण शुभेच्छा देऊया, प्रोत्साहित करूया. तुला एक फोटो घ्या, प्रमोद दाखवून सर फोटो घ्या. पंचमी असूनही तुमच्या साड्या, आज युनिफॉर्म, सगळ्यांचा एक फोटो घ्या आणि 10 मिनिटाची क्लिप बनवायची आहे तुमची पीपीटीची, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सगळ्यांना दाखवायची. आणि आपण जे मूल्यांकन केलेलं आहे ते अत्यंत पारदर्शक आहे. त्यासाठी व्हिडिओ शूटिंग करायला सांगतो. जे मुद्दे आहेत, ते पॉईंट आहेत, त्याला ते मार्क तुम्हाला द्यावेच लागतील. आणि त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी काम करावं, त्यासाठी मी केंद्राचं अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा. नको नको
Lucky Rush, Lucky Rush, Lucky Rush. करावं यासाठी मला आपण शुभेच्छा देतो. आणि आणखीन पुढल्या 2-3 शाळा राहिल्या. चार राहिल्या. काढे 1 2 3 4 5 या ठिकाणी साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माने सरांनी त्यांचा वेळ देऊन आपल्या ऑफिसची गेल्या 15 दिवसापासून त्यांनी जी काही सूचना सांगितल्या होत्या त्या पद्धतीनं आपण 100% नाही परंतु 95% त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण आपल्या ऑफिसमध्ये लावण्याचं आणि सजवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि केलेलं आहे. त्याबद्दल सरांनी येऊन पाहणी केली त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जी.टी. माने साहेब हेही या ठिकाणी उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि प्रशासकीय अधिकारी आदरणीय जाधव सर हेही या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचेही मी शाळेच्या वतीनं माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं आभार मानतो. आणि मी जे केलेलं आहे ते मी एकतर काहीच करू शकत नाही सर. हे माझे सगळं टीम वर्क आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला अहोरात्र रात्री 9 वाजता 10 वाजता कधी फोन लावला. एका सरांना फोन लावला की लगेच यायचे. मला रात्री 9 वाजले लगेच फोन लावले सर लगेच 5 मिनिटांमध्ये यायचं माझे शिक्षक. हे सगळं श्रेय माझ्या शिक्षकांचं आहे. मी मात्र नाममात्र आहे. मी फक्त काम करत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी परत एकदा शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. व्हेरी गुड.